काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनिथला यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। मुंबईत महापालिका निवडणुकीत खरं तर काँग्रेस आता स्वबळावर मैदानात उतरणार आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनिथला यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबईत हवा तसा विकास झाला नाही, हे महत्त्वाचं विधान चेनिथला यांनी केलंय। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच पक्ष तयारीला लागलेत। सर्व पक्षांच्या वतीनं जोमात तयारी सुरू असताना आता मुंबईत काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली आहे। ती म्हणजे मुंबईत आता काँग्रेस या निवडणुका स्वबळावर लढणार आहे। मुंबईकरांच्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार, निवडणुका लढणार, हे महत्त्वाचं विधान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनिथला यांनी केलंय। या संदर्भात सविस्तर माहिती खरं तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विद्या चव्हाण। विद्याताई, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, नेमकं काय बिनसतंय, कुठे पाणी मुरतंय? नाही, बिनसण्याचा काही प्रश्न नाहीये, कारण त्यांनी सुरुवातीपासून भूमिका मांडली होती की आम्ही म्हणजे महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, परंतु ते असे आता एकटे लढणार आहेत हे म्हणजे काहीतरी नवीनच वाटते। त्यामुळे त्यांना शुभेच्छा निवडणुकांना। शेवटी काँग्रेस सुद्धा एक मोठा पक्ष आहे देशातला, आणि काँग्रेसने जर स्वबळाचा नारा दिला असेल आणि त्यांच्या सीट्स जर वाढणार असतील तर निश्चित निवडणुका झाल्यावरती पुन्हा आम्ही एकत्र येऊ। मात्र बिहार निवडणुकीत जर आपण पाहिलं आणि काँग्रेसला मिळालेलं अपयश आणि त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक विशेषतः पाहता प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठाची मानली जाणार आहे, आणि त्याच अनुषंगानं त्या पार्श्वभूमीवर खरं तर काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय एकंदरीत कसे पाहता? नाही, काँग्रेस काय की इंटरनॅशनल मुंबई जे शहर आहे ते कॉस्मोपॉलिटन शहर आहे। बरोबर, मुंबईमध्ये सर्व भाषिक सर्व प्रांतीय लोक राहतात, आणि प्रांतवादाचा मुद्दा किंवा भाषावादाचा मुद्दा हा काँग्रेसला मान्य नाहीये असं मला वाटतं। आणि म्हणून काँग्रेसला असं वाटलं कुठेतरी आपलं नुकसान होईल किंवा आपल्याला उत्तर भारतीयांची मतं मिळणार नाही, म्हणजे असं माझा अंदाज आहे। त्यामुळे त्यांना जर का वाटलं असेल की आपण जर स्वतंत्र लढलं तर आपल्याला सर्व जे मुंबईत सर्व देशभरातून लोक येतात, कष्टकरी येतात, त्या श्रमिक जनतेची मतं मिळतील, असं त्यांना तो एक प्रयोग करून बघायचा आहे। आणि तो प्रयोग निश्चितच त्यांचा पुढे यशस्वी होतो का काय होतो ते आता आपल्याला निवडणुकांच्या निकालानंतरच दिसेल। पण मला असं वाटतं काँग्रेसला आता आम्ही शुभेच्छा देतो की काँग्रेसने स्वबळावर लढण्यास तरी हरकत नाहीये। नंतर आम्ही पुन्हा जेव्हा सीट्स आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा महाविकास आघाडी काँग्रेस निश्चितच पुन्हा एकत्र येतील असा मला अंदाज आहे। विद्याताई, आपण व्यक्त केलेला अंदाज मला वाटतं मनसेला महाविकास आघाडीत घेण्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत त्या निकषावर आपण हा अंदाज लावलेला आहे, आणि मला वाटतं मनसे कुठेतरी खटकते का काँग्रेसला, आपल्याला वाटतं? नाही, मनसेचं काही खटकण्याचं गोष्ट नाहीये, उलट कुठेतरी मुंबईतल्या मराठी माणसाला जो चाळीत राहणार आहे, जो कामगार आहे, जो त्या सगळ्यांना एक मराठी लोकांच्या हितासाठी लढताना शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरेजी एकत्र आले, हा मराठी माणसाला एक मनातनं आनंद होता। त्यामुळे काँग्रेसला काही तसं नुकसान झालं नसतं, कारण उद्धवजी जेव्हा महाविकास आघाडीमध्ये आले तेव्हा त्यांना परप्रांतीयांची मतं मिळाली, मुस्लिमांची मतं मिळाली, म्हणजे तशी भीती बाळगायचं कारण नव्हतं। पण काँग्रेसचा एक आपला अंदाज आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे निर्णय घेतलेला आहे। निश्चित। धन्यवाद ताई, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणारी या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। मुंबईकरांच्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुका लढणार असल्याचं स्वतः काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेनिथला यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।